हॅलो फ्रेंड्स, आज आपण क्लास 7 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.3 न्यूज ॲनालिसिस याचे सॉल्ड क्वेश्चन आन्सर्स बघूया. त्याचा पार्ट 2 त्यामध्ये सी आणि डी नंबरची न्यूज ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करणार आहोत. तर आपली सी नंबरची न्यूज आहे मोस्ट डेंजरस टाईम इन हिस्ट्री आणि ही कुठून पब्लिश झालेली आहे? लंडनवरून. The famous physics professor Stephen Hawking has warned that mankind is facing the most dangerous time in its history today. आता फेमस फिजिशियन आहे स्टीफन हॉकिन्स आणि आपल्याला हे माहितीच आहे. तर त्यांनी आपल्याला वॉर्न केलेलं आहे की आजच्या हिस्ट्रीमध्ये मनुष्य हा सगळ्यात डेंजरस टाईम पिरियड फेस करतो आहे. He said that the world today is facing huge challenges like climate changes, overpopulation, epidemic diseases. आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की ह्युमन बिईंग म्हणजेच आपली मानवजाती यांना खूप सारे चॅलेंजेसना फेस करावं लागत आहे, खूप सारे संकटांना सामोरं जावं लागत आहे. तर ती संकटं कोणती आहे? क्लायमेट चेंजेस, क्लायमेटमध्ये जे बदल होत आहेत ते, देन ओव्हर पॉप्युलेशन होत आहे, वाढती लोकसंख्या, आणि एपिडेमिक डिसीजेस म्हणजेच साथीचे रोग. या संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत आहे. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह अँड हॅव नॉट येट डेव्हलप द ॲबिलिटी टू एस्केप इट. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण अशा टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेल्या आहे की आपण ज्या प्लॅनेटवर, ज्या ग्रहावर राहतो त्याला डिस्ट्रॉय आपण करू शकतो, परंतु त्याला वाचवण्यासाठी आपल्याजवळ अजून कोणत्याही प्रकारची टेक्नॉलॉजी नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. आता त्यांचं असं म्हणणं आहे की आजपासून 100 वर्षानंतर आपल्याजवळ असे वेगवेगळे प्लॅनेट असतील, वेगवेगळे स्टार्स असतील की जिथे जाऊन आपण आपल्या कॉलनीज सेटल करू शकू, आपण आपली वसाहत तिथे वसवू शकू. परंतु आज आपल्याला आपल्या प्लॅनेटला वाचवण्यासाठी सगळ्यांना मिळून एकत्र काम करावं लागेल, त्याचं संरक्षण करावं लागेल. हॉकिन्स रोट रिसेंटली इन द गार्डियन न्यूजपेपर, आणि ही सगळी माहिती त्यांनी गार्डियन न्यूजपेपरमध्ये पब्लिश केलेली आहे. तर आपण आता याच्या ॲक्टिव्हिटी म्हणजेच क्वेश्चन आन्सर्सकडे वळूया. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे गेस द मिनिंग ऑफ मॅनकाइंड. मॅनकाइंड या शब्दाचा अर्थ सांगा. ऑल द ह्युमन्स ऑर द ह्युमन रेस, म्हणजे पूर्ण मानवजात असा त्याचा अर्थ होईल. सेकंड, विच वर्ड ऑर फ्रेज इन द न्यूज रेफर टू द अर्थ. पृथ्वीकरिता या न्यूजमध्ये कोणता वर्ड वापरला गेलेला आहे? वर्ल्ड अँड द प्लॅनेट आर द वर्ड्स यूज फॉर द अर्थ इन दिस न्यूज, म्हणजेच प्लॅनेट आणि वर्ल्ड हे 2 वर्ड यूज केले गेलेले आहेत अर्थसाठी. देन थर्ड आहे विच ऑफ द फॉलोइंग प्रॉब्लेम्स डू यू बिलीव्ह इज द मोस्ट सिरियस. तुमच्या मते ह्या खाली काही समस्या दिलेल्या आहेत, त्याच्यामधली सगळ्यात मोठी समस्या कोणती असं तुम्हाला वाटतं? क्लायमेट चेंज, ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस. तर माझ्या मते क्लायमेट चेंज हा सगळ्यात मोठा सिरियस प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यासाठी आपण काही सोल्युशन्स फाइंड आउट करायला पाहिजे. देन क्वेश्चन नंबर 4 आहे डिस्कस द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. आता हे डिस्कशन तुम्हाला तुमच्या टीचरच्या सहाय्याने करायचे आहेत. आपले टॉपिक आहे वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द प्लॅनेट ऑन विच वी लिव्ह. आपल्याकडे अशा टेक्नॉलॉजी आहेत की ज्यामुळे आपण आपल्या प्लॅनेटला डिस्ट्रॉय करू शकतो. देन सेकंड, वी विल हॅव बिल्ड कॉलनीज अमिड द स्टार. या दरम्यान आपण कॉलनीज बिल्ड करू स्टार्सवर. अँड थर्ड आहे राईट नाऊ वी हॅव ओनली वन प्लॅनेट, आणि आपल्याकडे आता फक्त एकच प्लॅनेट आहे. याची चर्चा तुम्ही ग्रुपमध्ये किंवा टीचरसोबत करू शकता. देन क्वेश्चन नंबर 5 आहे प्रोफेसर हॉकिन्स रोट अबाउट द प्रॉब्लेम्स इन द गार्डियन, वाय इट इज गिवन ॲज अ न्यूज इन द अदर पेपर. म्हणजेच जे प्रोफेसर हॉकिन्स होते यांनी समस्याविषयी गार्डियन या न्यूजपेपरमध्ये लिहिलेले आहेत. त्यांनी वर्तमानपत्रामध्ये ही बातमी का दिली असावी असं तुम्हाला वाटतं? तर त्याचा आन्सर आहे इट इज गिवन इन द न्यूज टू मेक पीपल अवेअर ऑफ द डेंजरस सिच्युएशन अँड मेक देम अंडरस्टँड द इम्प्लिमेंटिंग कलॅमिटीज.
आता त्यांच्या मते त्यांनी ही न्यूजपेपरमध्ये अशा दिली असावी कारण की त्यांना माहिती आहे की ही डेंजरस सिच्युएशन आहे आणि लोकांना याबद्दल अवेअर करणं, जागरूक करणं आवश्यक आहे की आपल्याजवळ आपल्यासमोर जे संकट येत आहेत त्यांना आपण सामोरं कसं जावं, तर ह्या सिच्युएशन्सबाबत त्यांना अवेअर केलं गेलं पाहिजे असं वाटतं. द न्यूज विल इन्स्पायर द सायंटिस्ट टू फाइंड रेमेडीज टू प्रोटेक्ट द अर्थ. आणि त्यामुळे सायंटिस्ट लोकांना त्यांना इन्स्पिरेशन मिळेल की आपण आपल्या अर्थला प्रोटेक्ट कसं करू शकू, त्यासाठी ते सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी इन्स्पायर होतील. आपली C नंबरची न्यूज आहे क्विक क्युअर फॉर ऑर एलिमेंट्स. म्हणजेच सगळ्या आजारांसाठी क्विक क्युअर म्हणजे लवकर आजार बरा कसा होतो. ठीक आहे, ही न्यूज दिलेली आहे स्टाफ रिपोर्टर कावठे यांनी दिलेली आहे. आता न्यूज अशी आहे, हंड्रेड्स ऑफ पीपल फ्लॉक एव्हरी अवर टू रालेवाडी टू अ टायनी सेटलमेंट नियर आंबेगाव. आता नियर आंबेगावजवळ राळेवाडी हे छोटंसं एक वसाहत आहे आणि तिथे रोज 100पेक्षा जास्त लोकांची गर्दी झुंडच्या झुंड तिथे जातात. They wait in a long winding queue in the hot sun to get a special powder from Mary Baba who claims that it cures all sorts of diseases. आता त्या आंबेगावला कशासाठी लोकांची गर्दी झालेली आहे असं म्हटलं गेलेलं आहे की तिथे मिरी बाबा राहतात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते सगळ्या आजारांसाठी एक पावडर देतात आणि त्या पावडरमुळे सगळ्या प्रकारचे आजार दुरुस्त होतात आणि त्यासाठी लोकांची गर्दी तिथे जमलेली आहे. इतक्या कडक उन्हामध्ये लोकसुद्धा रांगेत उभे राहून ती पावडर घेण्यासाठी गर्दी करतायत. अकॉर्डिंग टू हिम, he has developed these powder from a special herb in the Himalayas. आता मिरी बाबांच्या म्हणण्यानुसार त्यांना ही पावडर कशी काय मिळालेली आहे, हिमालयामध्ये एक स्पेशल हर्ब आहे, जडीबुटी आहे, त्याच्यापासून त्यांनी ती पावडर तयार केलेली आहे. Unwilling to give the exact name and source of the herb, he only says that it was revealed to him. आता त्यांनी पावडर फक्त हर्बपासून तयार केलेली एवढं सांगितलेलं आहे, पण त्या हर्बचं स्पेशल नाव, एक्झॅक्ट नेम आणि ती त्यांना कुठून मिळाली, त्यांनी ती कशी तयार केली यांचं ते उत्तर द्यायला नकार देत आहेत. आणि त्यांचं एवढंच म्हणणं आहे की इट वॉज रिव्हील्ड टू हिम, त्यांना ती प्रकट झाली, त्यांना ती मिळालेली आहे. ही ऑफर्स इट ॲट ₹25 अ पॅकेट आणि ते एका पॅकेटसाठी ₹25 घेतात. इच पॅकेट इज स्पेशली ब्लेस्ड बाय हिम आणि पॅकेट देताना ₹25 पे करावे लागतात आणि सोबत ते त्यांचा ब्लेस म्हणजे आशीर्वाद, त्या पॅकेटवर त्यांचा आशीर्वाद देतात. सम ऑफ हिज फॉलोअर्स क्लेम दॅट दे हॅव सीन हिम क्युअरिंग थाउजंड्स ऑफ पीपल विथ दिस पावडर. आणि त्यांचे काही फॉलोअर्स म्हणजे अनुयायी असतील त्या मिरी बाबाचे, त्यांचं असं म्हणणं आहे की हजारो लोकांचे या पावडरमुळे आजार बरे झालेले आहेत. However, Dr. Karnik of Ambegaon Civil Hospital says that the number of patients in their hospital has in fact increased in the last few weeks. परंतु त्या गावातले डॉक्टर कर्णिक हे जे सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आताच्या पिरियडमध्ये हॉस्पिटलमध्ये लोकांची गर्दी वाढलेली आहे, लोकांचे आजार वाढलेले आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की मिरी बाबांनी दिलेली जे पॅकेट आहे ते क्युअर करत आहे का. इथे एक क्वेश्चन मार्क्स दिलेला आहे, क्विक क्युअर फॉर ऑल एलिमेंट्स, म्हणजे इथे क्वेश्चन मार्क्स दिलेला आहे. इथे डाऊट आहे की ही न्यूज खरी आहे की खोटी, त्यावरून आपल्याला लक्षात येते. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, गेस द मिनिंग ऑफ फ्लॉक अँड द फॉलोअर्स. फ्लॉक म्हणजे टुगेदर इन अ लार्ज नंबर, म्हणजेच एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने जमा होणे, त्याला फ्लॉक असं म्हणतो, घोळका. Then followers, a person who support and admire a particular persons or supporters, म्हणजेच त्याचे अनुयायी असं आपण म्हणू त्याला. Then second question आहे, why is there a question mark in the heading? आता हेडिंगमध्ये आपल्याला क्वेश्चन मार्क का दिसतो आहे. The reporter himself is a doubt about the contents of the news. आता क्वेश्चन मार्क याच्यासाठी दिलेला आहे की रिपोर्टर त्याला स्वतः सुद्धा या न्यूजमध्ये डाऊट वाटतो आहे. He has given the news but left it to the readers to decide whether to believe it or not.
त्याने ही न्यूज तर दिली, रिपोर्टरने ही न्यूज तर छापलेली आहे, परंतु त्याने रीडर्सवर डिसाईड केलेलं आहे की तुम्हाला या न्यूजवर डिसाईड करायचं आहे, तुम्हाला या न्यूजवर बिलीव्ह करायचा, विश्वास ठेवायचा आहे की नाही, हे तुम्ही तुमचं स्वतः ठरवा. यासाठी तिथे क्वेश्चन मार्क दिलेला आहे. देन क्वेश्चन नंबर 3 आहे, विच पार्ट ऑफ द न्यूज इज रिलायबल. या न्यूजमधला कोणता पार्ट आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, अँड विच पार्ट मे नॉट बी रिलायबल, आणि कोणत्या पार्टवर आपण विश्वास ठेवू शकणार नाही. हाऊ डू वी लर्न दॅट, हे तुम्हाला कसं काय लक्षात येणार. The news that people are flocking near Ambega for the special powder seems to be a reliable news because we know that even today many ghoulish, literate and the innocent people believe in such a news and keep faith in such a miracle. आता आपल्याला आंबेगावमध्ये लोकांची झुंड म्हणजे फ्लॉक, झुंडीने ते लोक तिथे जात आहेत, आणि ते कशासाठी जात आहेत, पावडर मिळावी यासाठी. म्हणजे ही न्यूज रिलायबल वाटत आहे, कारण की आजच्या युगामध्ये सुद्धा लिटरेट म्हणजे शिक्षित काही इनोसंट लोक असतात, ते अशा मिराकलवर, अशा जादूवर विश्वास ठेवतात, म्हणून लोक तिथे जात आहे, ही गोष्ट रिलायबल आहे. आणि द न्यूज दॅट miracle the special health powder and cures all sort of diseases may not be reliable news. परंतु मिरीबाबाची दिलेली जी पावडर आहे ती सगळ्या आजारांवर उपाय शोधून काढते, सगळ्या आजारांचा उपाय आहे, ही गोष्ट रिलायबल नाही, या गोष्टीवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. This we know from Dr. Karnik's statement that the number of patients in the Ambegao Civil Hospital has increased in the last few days. आणि हे कशावरून आपल्याला लक्षात येतं की आता आंबेगावमध्ये जे डॉक्टर कर्णिक आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तिथे आजकाल लोकांची पेशंटची गर्दी वाढलेली आहे, म्हणजेच त्या पावडरने लोक दुरुस्त होतात, ही गोष्ट रिलायबल नाही. देन क्वेश्चन नंबर 4 आहे, विल मिरी बाबा अँड हिज फॉलोअर्स लाईक द न्यूज. मिरी बाबा आणि त्यांच्या शिष्यांना ही बातमी आवडेल का? They will not like the news because the news could raise questions and doubts among the people. मिरी बाबा आणि त्यांच्या फॉलोअर्सला ही न्यूज नक्कीच आवडणार नाही, कारण की लोकांमध्ये या गोष्टीमुळे डाऊट निर्माण होईल की खरंच या पावडरमुळे आपण बरं होऊ शकू की नाही. दे माइट प्रोटेक्ट अँड अपोज दिस न्यूज. ते काय करू शकतात, त्या न्यूजला, आपल्या गोष्टीला प्रोटेक्ट करतील का, की आमची गोष्ट सत्य आहे या गोष्टीला ते प्रोटेक्ट करतील आणि या न्यूजला अपोज करतील, म्हणजेच विरोध करतील. देन क्वेश्चन नंबर 5 आहे, व्हॉट शुड यू डू वेन यू फॉल इल. आता तुम्ही आजारी पडला तर तुम्ही काय करणार? इफ आय फॉल इल आय मस्ट गो टू माय फॅमिली डॉक्टर. आपण कुठे जाणार? नक्कीच मिरी बाबाकडे जाऊ का? नाही, तर आपण डॉक्टर्सकडे जाणार. देन क्वेश्चन नंबर 6 आहे, इमॅजिन हाऊ दिस न्यूज आयटम हेल्प पीपल अंडरस्टँड द ट्रूथ. आता तुम्ही इमॅजिन करा की ही न्यूज लोकांना हेल्प करण्यासाठी, म्हणजे सत्य जाणण्यासाठी आपण कशी काय हेल्प करू शकू. दॅट मिरी बाबाज पावडर कॅनॉट क्युअर डिसीजेस. म्हणजेच मिरी बाबाची पावडर सगळ्या आजारांवर उपाय आहे, ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला पटण्यासारखी नाही. मग हे लोकांना आपण कसं काय समजून सांगणार? राईट द स्टोरी अबाउट इट इन शॉर्ट इन युअर मदर टंग. आता ही गोष्ट तुम्हाला आपल्या मदर टंग म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये लिहायची आहे, आणि ही ॲक्टिव्हिटी नक्कीच तुम्ही करू शकता. इथे आपला 3.3 न्यूज ॲनालिसिस हा लेसन पूर्ण कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.